आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। परभणी ऑल इंडिया ग्रामीण डाक संघटना यांनी मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 पासून आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू केला आहे। ग्रामीण डाक सेवक हा भारतीय डाक विभागाचा मुख्य पाया आहे। शहरी भागातून तर ग्रामीण दुर्गम भागापर्यंत भारतीय डाक विभागाच्या सर्व आर्थिक सेवा व पत्रव्यवहार सुविधा हे कर्मचारी पोहोचवितात। तरी पण ब्रिटिश काळापासून ग्रामीण डाक सेवकांवर अन्याय होत आलेला आहे। त्या अन्यायाला त्रासून संघटनेच्या माध्यमातून 12 डिसेंबर 2023 पासून देशव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे। संघटनेने केंद्र शासनाला ग्रामीण डाक सेवकांना 8 तासाचे काम देऊन पेन्शन लागू करणे, कमलेश चंद्रा कमिटीच्या संपूर्ण शिफारशी लागू करा, पदोन्नतीबद्दल त्वरित निर्णय घ्या, 5 लाख ग्रॅज्युटी, 5 लाख ग्रुप इन्शुरन्स, 180 दिवसाचा पेड लीव व ग्रामीण डाक सेवक यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुरवाव्या, IPB, PLIR सेव्हिंग स्कीम व मनरेगा वर्क लोकमध्ये समाविष्ट करा, टार्गेटची सक्ती कमी करा, अशा विविध मागण्या घेऊन संघटना आंदोलनामध्ये उतरली आहे। संघटनेच्या या आंदोलनामुळे ग्रामीण व शहरी भागातील डाक सेवा विस्कळीत झाली आहे। त्याचा त्रास सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। ग्रामीण डाक सेवकांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत देशव्यापी बेमुदत संप हा असाच चालू राहील, असा निर्धार स्थानिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। दिनांक 15 डिसेंबर रोजी शनिवार बाजार येथील पोस्ट ऑफिस समोर सर्व परभणी डिव्हिजनच्या ग्रामीण डाक सेवकांनी निदर्शने केली। यावेळी ग्रामीण डाक संघटनेचे अध्यक्ष RA सावंत, विभागीय उपाध्यक्ष SB घुगे, NS ससे, विभागीय कार्याध्यक्ष GM भांगे, विभागीय खजिनदार BD भालेराव, विभागीय सचिव NA शेळकेसह ग्रामीण डाक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।